भगवंत दूर नाही, तो आपल्या भावनेत, आपल्या उपासनेत साकार होतो. संतांनी आपल्यावर मोठा उपकार करून निर्गुण भगवंताला सगुण रूपात आपल्याजवळ आणले. खरी भक्ती म्हणजे अर्पण भक्ती. मी तुझा दास आहे या भावनेने केलेली सेवा. फक्त शरीराने पूजा करून चालत नाही, तर मनही भगवंतात गुंतले पाहिजे. आपल्याला जे आवडते ते मनाने भगवंताला अर्पण केल्याने प्रेम वाढते. सगुणोपासना ही मन स्थिर करण्यासाठी आणि भगवंताशी नाते दृढ करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नियमित वेळ, ठरलेली साधना आणि श्रद्धा यामुळे उपासनेत तेज निर्माण होते. ही उपासना आपल्याला शिकवते की भगवंतच सर्व देणार आहे आणि त्यामुळे जीवनात समाधान येते. शेवटी आनंद स्वरूप परमात्मा मिळवायचा असेल तर सगुणोपासनेच्या माध्यमातून प्रेम, श्रद्धा आणि समर्पण वाढवणे हाच खरा मार्ग आहे.